आणि एक जबरदस्त गोलंदाजी मात्र त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते। रितेश जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत। धावफलकावर आपण पाहतोय 48 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, अजून देखील 40 धावांची म्हणजे प्रत्येक चेंडूवर एका चौकाराची गरज आता मात्र वास्तुशिल्प असोसिएशन टीमला असणार आहे। जाणता राजा टीमने मात्र पहिल्यांदा इनिंग मध्ये अतिशय जबरदस्त प्रयत्न केले होते। 87 धावा धावफलकावर बनवल्या होत्या आणि तदनंतर मात्र या धावफलकाच्या दबावाखाली वास्तुशिल्प असोसिएशनची फलंदाजी थोडीशी कोमेजलेली पाहायला मिळते। 10 चेंडू शिल्लक आहेत, 10 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज विजयासाठी असेल। या दरम्यान हा चेंडू याडी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी इथे बघूया। दोन्ही पंच या ठिकाणी मात्र एकत्र येत आहेत, काय निर्णय देतील ते देखील आपल्याला पाहायचे। पंच हेच परमेश्वर असं म्हटलं जात। लकी मोबाईल गॅलरी वांबोरी, प्रोप्रायटर माननीय नासिर कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून नो बॉलची एक रन। घाबरला मला घाबरला। फ्री हिटची संधी या दरम्यान हा चेंडू याळी मात्र सुरेख फटका सजवलाय। काव कॉर्नरच्या दिशेला चेंडू मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू प्रचंड वेगाने जातोय आणि हा चेंडू सीमा पार येतोय खणखणीत चौकार। साऱ्या गगनात ललकार, शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात। या दरम्यान हा चेंडू सुरेख पंचांकडे अपील, लाऊड अपील पंचांकडे होताना पाहायला मिळते। जोरदार अपील केलंय आणि पंचांनी मात्र नकारार्थी मान हलवलेली पाहायला मिळते। फलंदाज सुरक्षित 5 बाद 53 बनवल्या गेल्यात। 8 चेंडू शिल्लक आणि 35 धावांची गरज असेल। कॅप्स घालणं खेळाडूंवर मात्र आयोजकांची वारंवार सूचना येते। कॅप्स घालून या ठिकाणी मात्र एक प्रचंड फटका सजवलाय। लेट पण थेट चेंडू जातोय सीमा पार, षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार। एक 59 धावा धावफलक आहेत। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज विजयासाठी असेल। 7 चेंडू आणि 29 बनवल्या जाणार का हे देखील आपल्याला पाहायचंय। शंतनू निकम याडी मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज 4 चेंडू खेळलाय, 10 धावा त्यानं बनवल्यात। स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतो। या दरम्यान हा चेंडू मात्र अवांतर वाईड बॉल, गेला वाईड बॉल। हॉटेल श्री धनराज माई चिंचोरा, प्रोप्रायटर संतोष शेठ भाकरे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन। 7 चेंडू आणि 28 धावांची गरज विजयासाठी असेल। गोलंदाज सज्ज आहेत। 7 चेंडू 28 धावा। बॅटची एज घेतलीये, सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी मात्र केले गेले। दरम्यान चेंडू मात्र डीप थर्डमॅनच्या दिशेला होतोय सीमा पार, खणखणीत चौकार। साऱ्या गगनात ललकार, शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। 5 षटकांची समाप्ती इथे झाली। 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवले गेल्या 64 धावा। शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 6 चौकार खेळावे लागतील विजयासाठी। 24 धावा आवश्यक असणार आहे।
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. आयोजकांच्या मात्र पुन्हा पुन्हा सूचना या ठिकाणी येत आहेत. कॅप घालून खेळणं आपण गरजेचं आहे. खेळाडूंना नक्कीच आयोजकांकडून सूचना आहे, तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. ऊन फार आहे आणि अशा उन्हात मात्र स्वतःला उन्हापासून संरक्षित करणं प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आयोजकांच्या सूचना आहेत. कृपया बाबांनो कॅप डोक्यात घालून मैदानावर जा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज विजयासाठी असेल. पप्पू जाधव यांच्यासाठी मात्र प्राइज येते विश्वकर्मा ग्रुपच्या वतीनं. विकेट हॅट्रिक घेतली तर 501 रुपयांचं प्राइज सचिनसाठी असणारे. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी मात्र सुरेख प्रयत्न केले गेले जरूर. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय धावफलकात मात्र वाढ होताना पाहायला मिळते. खरं तर 6 चेंडूंमध्ये 24 आवश्यक आहेत. तर पप्पू यांच्यासाठी अजून एक प्राइज असणार आहे. नासिर भाई यांच्याकडून मात्र लकी मोबाईल शॉप यांच्याकडून 101 रुपयांचं प्राइज पप्पूसाठी असणार आहे. धावफलक आपण पाहतोय 66 बनवले गेल्यात. 5 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. 5 चेंडू आणि 22 धावा आवश्यक आहेत. गोलंदाज सज्ज. स्ट्राईकच्या दिशेला इम्रान. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील. पप्पू. नो बॉल नो बॉल. याळी मात्र एक मिनिट काय म्हणताय सर? ठीक आहे. 66 धावा. नक्कीच अशा गोष्टी देखील मैदानावर घडत असतात. या दरम्यान हा चेंडू याळी मात्र खोलवर टप्प्याचा होता. 1 धाव. धावफलक 67 धावा यावेळी मात्र धावफलकावर लागलेले पाहायला मिळत आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं असेल. सायंकाळच्या सत्रात आपण पाहतो उशीर होतो. प्रत्येक विकेटसाठी पप्पू शेटे यांच्याकडून 501 रुपये आणि हरिभाऊ काळे यांच्याकडून 1001 रुपये. आज मात्र खऱ्या अर्थानं मैदानावर सूर्य आग ओकतोय, परंतु बक्षिसांचा प्रचंड वर्षाव, बक्षिसांची खैरात इथे मैदानावर होताना पाहायला मिळते, खेळाडूंवर होताना पाहायला मिळते. कारण हा जाणकार क्रिकेट राजा प्रेक्षक आहे. वांबोरी या ठिकाणची मात्र एक दर्जेदार स्पर्धा आहे आणि वांबोरी या ठिकाणी मात्र नक्कीच खेळाडूंवर मात्र बक्षिसांचा वर्षाव देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळात काय फटका सजवलाय इथे. मात्र पुन्हा एकदा एक प्रचंड प्रहार केला गेलाय. एकच फाईट, वातावरण ताईट, चेंडू सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलक वाढेल. 73 धावा बनवल्या गेल्या. 3 चेंडू शिल्लक. 15 धावांची गरज अजून असेल. शंतनू निकम यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. 3 चेंडू शिल्लक. 15 धावांची गरज विजयासाठी असेल. सामना इथे रंगतोय, रंगतदार लढत इथे मात्र होताना पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा पॉवरफुल फटका सजवलाय आणि हा चेंडू देखील सीमा पार कोसळताना पाहायला मिळतोय. षटकार.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सामना इथे रंगतोय. 2 लागोपाठ षटकार खेळले गेलेत आणि आता सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज विजयासाठी असेल. जबरदस्त संघर्ष इथे. मात्र शंतनू निकमचं कौतुक असेल. 7 चेंडूंमध्ये 26 धावा मात्र त्याने केलेल्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी केली आहे. सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. एक संघर्षपूर्ण सामना, एक जबरदस्त रंगतदार मॅच क्रीडा रसिकांच्या भेटीला आले आणि खऱ्या अर्थानं मात्र वांबोरी प्रीमियर लीग जबरदस्त सुपरहिट होताना पाहायला मिळते. काय सामने या स्पर्धेमध्ये झालेत. प्रत्येक सामना रंगतदार अवस्थेत नक्कीच क्रीडा रसिकांनी अनुभवलाय आणि हाही सामना अतिशय दर्जेदार होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक असतील. 9 धावांची गरज विजयासाठी असेल. हॅलो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पप्पू जाधव. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय शंतनू. काय फलंदाजी केली आहे. या फलंदाजानं मात्र नक्कीच क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केले. हा चेंडू फुल टॉस. यावेळी कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय आणि या सामन्यात मात्र पप्पूवर मात्र आक्रमण केलंय फलंदाजानं आणि आता सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूवर 5 धावांची गरज असेल. 1 चेंडू शिल्लक, 5 धावा आवश्यक आहेत. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. सामना जर टाय झाला सुपर ओव्हर खेळवली जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची गरज विजयासाठी असेल. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी व्हायला हरकत नाही मित्रांनो. काय जबरदस्त प्रयत्न फलंदाजांनी केलेत. खर तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. जाणता राजा टीमचं वर्चस्व मात्र सामन्यावर होतं परंतु अगदी फलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी सामना खेचून आणलाय. शंतनूनं 8 चेंडू तो खेळलाय. 30 धावा त्यानं बनवल्यात आणि आता एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. आणि याच बरोबर शंतनूनं हा चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या दिशेला येतोय षटकार. मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिस्क हो, जीतने का मजा तो तब है यारो जब हारने का रिस्क हो. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. हा सामना आणि शंतनूची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. जबरदस्त परफॉर्मन्स. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. अनंत तुमची ध्येय शक्ती आणि इच्छा शक्तीला आमचे त्रिवार वंदन. वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 मध्ये विजय झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. साई मोटर्स हिरो शोरूम वांबोरीचे मालक माननीय सुनील भाऊ पावले यांच्या वतीने विजय झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.